बहुजन समाज पार्टी ने मुक़द्दस शख्सियात के मुजस्समे वाले इलाकों में शराब की दुकानों और शराब खानों को बंद कराने की मुहिम शुरू की है। इस मुहिम के तहत बीएसपी ने भूख हड़ताल शुरू कर दी है। बीएसपी के रियासती सदर मनीष कावड़े की क़यादत में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के मुजस्समे के इलाके में जंजीरी भूख हड़ताल शुरू की गई है। बीएसपी ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के मुजस्समे के करीब टांडा बार, शिवाजी महाराज मुजस्समे के करीब ज्योति बार, रमाई चौक में वाइन शॉप और अजीम शख्सियात के कुर्ब जवार में दीगर वाइन शॉप्स और बियर बार्स को बंद कराने का मुतालबा किया। बीएसपी ने इंतबाह दिया कि अगर 14 अप्रैल तक मुतालबात तस्लीम न किए गए तो सख्त एहतजाज किया जाएगा। इस मामले में जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम भी सौंपा गया। जे म्हणतात, ज्या लोकी म्हणतात की बाबासाहेब माझे वडील आहेत, अशा बहुजन समाज पार्टी की ओर से नांदेड़ में इस धरना आंदोलन का और मान्यवर साहब कांशीराम जी के जयंती का आयोजन प्रदेश के प्रभारी मनीष जी कावड़े जी इनके नेतृत्व में यहाँ किया गया। आज पूरे ज़ोर शोर से नांदेड़ के आसपास के सभी हमारे पदाधिकारियों ने यहाँ बढ़ चढ़ कर हिस्सा लिया। इस माध्यम से हमने यहाँ तय किया है कांशीराम जी के जयंती के उपलक्ष्य में आज से लेकर 14 अप्रैल तक एक महीने भर का आंदोलन हम यहाँ अनाउंस कर रहे हैं। मनीष जी कावले जी के नेतृत्व में हमारे जितने भी महापुरुष हैं, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी, माता रमाई जी, अन्ना भाऊ साठे जी, छत्रपति शिवाजी महाराज जी और पंचशील का जो ध्वज है उसके बगल में 25 मीटर के अंदर में यहाँ बड़े बड़े शराब के ठेके हैं, दारू के दुकानें हैं। हमारी प्रशासन से ये मांग है कि 14 अप्रैल के पहले ये सारे के सारे दारू के ठेके बंद करें, वरना 14 अप्रैल में हम बहुत ज़्यादा आक्रामक और विध्वंसक आंदोलन बहुजन समाज पार्टी के ओर से करेंगे। फिर कायदा और सुव्यवस्था का अगर सवाल खड़ा होता है तो इसके लिए जिले का कलेक्टर, पालक मंत्री जिम्मेवार रहेंगे। जय भीम, धन्यवाद। आज बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वच महाराष्ट्रातल्या व त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्याच्या समस्त बहुजनवासियांना मी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आजचं जे हे आंदोलन आहे, जर आम्ही लक्षात घेतलं तर गेल्या 15 दिवसातच नांदेडमध्ये 3 मर्डर झाले आणि या नांदेड जिल्ह्यात 10,000पेक्षा जास्त बंदुकी येऊन पडल्या अशी अनेक ठिकाणी अशी नोंद झालेली आहे आणि चर्चा आहे। या नांदेड जिल्ह्यामध्ये क्राईम एवढा मोठा वाढलेला आहे की ते क्राईम आज आमची बहीण किंवा आई किंवा आमचा भाऊ आज जर कुठं जायचं असेल, त्याला बाहेर फिरायचं असेल तर दहशतीचं वातावरण असं नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे। याचं कारण की बेरोजगारी, आणि नुसतीच बेरोजगारी नसून तर या शासन प्रशासनाने मनोवादी लोकांनी आमच्या तरुणांना व्यसनाच्या नादी लावून इथं आम्हाला बिघडवण्याचं काम केलं। एक तर काम नाही आणि घराजवळ दारूचे अड्डे, गांजाचे पुड्या आणि अनेक प्रकारचे व्यसनाचे दुकानं आमच्या घराच्या आजूबाजूला इथं थाटून ठेवलेत। एवढंच नाही तर या कारणामुळं आमचा पूर्ण बहुजन समाज हा उद्ध्वस्त झालेला आहे। युवा तरुण पिढी यांना शाळेमध्ये जायचं असेल तर त्याला इंग्रजी माध्यमातून शिकण्याकरता आज आमच्या बहुजन समाजामध्ये ती ताकद राहिली नाही की फीस कुठून भरायची। जिल्हा परिषदेच्या शाळेचे हाल झालेले आहेत। त्यामुळं आमचा युवा तरुण हा पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महापुरुषांच्या रस्त्यापासून भटकलेला आहे। त्यांना एकत्रित आणून त्यांना जागृत करण्याचं काम आम्हाला इथं करायचं आहे। या म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार जे 2015ला अमेंडमेंट झाली की महापुरुषांच्या पुतळ्याजवळून कमीत कमी 100 मीटरच्या अंतरापासून हा तांडा बार असो किंवा कुठलाही बार असो, कुठल्याही महापुरुषांच्या जवळ असू नये। मी कलेक्टरांशी चर्चा केली, दारूबंदी अधिकाऱ्याशी चर्चा केली। त्यांचं म्हणणं असं आहे की भाऊ, हे जे तांडा बार किंवा हे इथले जे बार आहेत, अण्णाभाऊ साठेच्या पुढचं जे बार आहे, हे जे बार आहेत यांची 2015च्या पूर्वीची मान्यता आहे, म्हणून आम्ही यांना आजपर्यंत काय उठवलेलं नाही। अरे कायद्यामध्ये असं कुठं आहे? असं आहे का की कायदा ज्यावेळेस तुम्हाला लागू झाला तिथून तो नियम पुढे आला पाहिजे? ज्या दिवशी 2015ला लागू झाला तुम्ही त्याच दिवशी यांना उचलायला पाहिजे होतं। आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून
आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं आहे, शासनाला दिलं आहे, दारूबंदी अधिकाऱ्याला दिलं आहे आणि जर हे नसतील हटवत तर आम्ही बहुजन समाज पार्टीचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे असंच चालू राहील आणि जर कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याची सर्वस्व जबाबदारी शासनाची, प्रशासनाची आणि इथल्या पोलीस प्रशासनाची राहणार आहे। जर हा तांडाभार येणाऱ्या 14 एप्रिलपर्यंत बाबासाहेबांच्या जयंतीपर्यंत जर उठला नाही तर बहुजन समाज पार्टीचा आणि बहुजन समाजातला युवा तरुण वर्ग यांचा आज भावनेचा विषय इथं निर्माण झालेला आहे। मला सांगताना असं मी सांगू इच्छितो, जर इथं कुठला अनुचित प्रकार घडला आणि या तांड्याची जर तोडफोड झाली किंवा याच्या मालकाची जर तोडफोड झाली तर इथल्या शासन प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, कारण बाबासाहेबाचा अपमान या बहुजन समाजामधला कुठलाही युवा तरुण सहन करू शकत नाही। आमच्या भावनेशी तुम्ही खेळू नका असं मी सगळ्या शासन प्रशासनाला आवाहन करतो।